नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालनामध्ये जर नफा कमवायचा असेल तर मित्रांनो गोठ्यामध्ये आपले असे बदल करा. मित्रांनो, हे अशा पद्धतीनं गोठ्यामध्ये असं मुरुमाचं फक्त भर राहू द्या. मुरुम, खडक, रेती, जेणेकरून आपल्या पशुला नुकसान होणार नाही. मित्रांनो, बघा, आपण जर गोठ्यामध्ये बेड जर केलं तर त्याच्यावर लेंड्या आणि लघवी सासून मित्रांनो आपल्या बकरीची कास खराब होती. मित्रांनो, हे असं 24 तास पाणी ठेवायचं. मित्रांनो, पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जाणारा आहे. मित्रांनो, बघा, हे असं त्याला जेव्हा मनाला वाटलं तेव्हा पाणी पितात. कारण पाणी हे शरीरामध्ये भरपूर लागते. जे बी चारा खाल्ला त्या चाऱ्यातले घटक शोषून काढण्यासाठी पाणीच लागते. मित्रांनो, आणि जे चारा खाल्लेला आहे ते चारा पचनक्रियेसाठी सुद्धा जनावराला पाणीच राहते. पाणी हा सर्वात अतिमहत्त्वाचा घटक मानला जातो. बकरी पालन असो किंवा कोणतंही पालन करा, तुम्ही गाई पालन करा, म्हशी पालन करा, कोंबडी पालन करा, पाणी हे जीवन आहे. मित्रांनो, मेन मुद्दा म्हणजे कसं आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे आपल्या बकऱ्याला काही जण बेड करतात. मित्रांनो, अशा शेडमध्ये तर बेड करू नका. मित्रांनो, बेड जर केलं तर आपल्या बकऱ्याच्या कासा खराब होतात. मित्रांनो, कारण लगी ही बेडवर साचती, ओबडधोबड बेड होत असते आणि बेडवर लगी साचल्यामुळं लगीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन साचलेल्या ठिकाणी होते आणि ते आपल्या बकऱ्याच्या कासाला पकडते. मित्रांनो, बकऱ्याच्या कासाला पकडलं की मग त्याचं आपल्या शेळीला दगडी होती. दगडी झाल्याच्या नंतर आपली बकरी काहीच कामाची नाही. मित्रांनो, कारण दगडी ही दुरुस्त झाली तर चांगली गोष्ट आहे. सरासरी दगडी झालेली लक्षात येईपर्यंत ती 2-3 टेजमध्ये दगडी होत असती. तर तिसऱ्या टेजमध्ये गेल्याच्यानंतर बकरी ही हटून जाते. मित्रांनो, दूध देत नाही आणि तिचे करडं जे राहतात ते बारीक बारीक राहून जातात. मग नंतर आपण कितीही प्रयत्न केला तर तिचे करडं बनत नाहीत. मित्रांनो, म्हणून बकरी पालनामध्ये साधं जमिनीवर जर शेड असेल तर मित्रांनो फक्त मुरुम आणि दगडानं पिचिंग करून मुरुम भरून घ्यायचा. मित्रांनो, जेणेकरून जनावरं आपली लघवी वगैरे केली तर त्याच्यामध्ये मुरली पाहिजे आणि कोरडं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं 99% 100% सांगतो मित्रांनो की ते कासाचा आजार होत नाही, कारण लगी जिरल्या जाते आणि कोरडं राहते. आणि बेड जर केलं तर बेडवर काय होते मित्रांनो, लगी साचल्यामुळं त्याचं ते इन्फेक्शन होते आणि दूध निर्माण करणाऱ्या ज्या ग्रंथी असतात कासामध्ये प्रवेश करते धाराद्वारे आणि जे आपण दूध काढतो ती त्या नलिकेद्वारे प्रवेश करतात आणि दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी खाऊन टाकतात आणि दगडी करून टाकतात कासाला. म्हणून बकरी पालनामध्ये साधा जमिनीवर शेड असेल तर त्याला बेड वगैरे करू नका. मित्रांनो, चला ठीक आहे मित्रांनो, गरजू पशुपालकापर्यंत पोहोचवा आणि जय जवान जय किसान. मित्रांनो.